ज्यांच्या दरबारामध्ये आपण आलेलो आहे त्यांच्याच नामस्मरणाचा या ठिकाणी उच्चार सर्वांनी माझ्या पाठीमागे करायचा आहे। बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा। सर्वांनी म्हणायचं बाळू मामा, 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 बाळू मामा। बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा। बाळू मामा हो बाळू मामा, 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 बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा बाळू मामा, बाळू मामा, बाळू मामा। चालविली श्रुती, चालविली भिंती बैसोनिया, नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखविणे रोकड्या विश्वजना, नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, निळामणे तीही संगेची तरणे, निळामणे तीही संगेची तरणे, दीन उद्धरणे नवल कोण, नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमन, पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, गरे ग म ग ग ग ग ग, स प म प ग म प ग म रे ग स रे ग स प नि रे ग स रे रे ग ग रे ग म ग ग म ग ग म ग, नि सा ग रि प धा म प ग म रे ग ग ग ग ग ग ग ग रे ग म ग ग म ग ग ग। दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, जगपदाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण
पांडुरंगाकरू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका आहे असाच आवाज राहू द्या आता तर कोई असं तर हलवू नका काही जयांचे केली स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती चालविली भिंती बैसोनिया नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जे विठाला 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 श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ईश्वर महाराज की जय महाराज की जय सांग भरे सांग भरे विठाला 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 मैसी पुत्रा मुखे बोलविली श्रुती चालविली भिंती बाई सोनिया नभे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जय प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अंग जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचे पटशिष्य निळोबाराय एको कमी करा यांचा संतांचं वर्णन करणारा संतांचा महिमा सांगणारा उत्कृष्ट असा सुंदर असा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठाला 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 मामांच्या दरबारामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत बघा नंबर 10 बरोबर आणि मामांची ही बकरी मामांचा हा बगा आणि मामांच्या या दरबारामध्ये गोड असं कीर्तन महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी आपण या खानोटा या गावामध्ये केलेलं आहे आणि सप्ताहच म्हणायचं या सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या मामांच्या बग्यावरती हे सौभाग्य मला ज्यांच्यामुळे लाभलं हे कीर्तन सेवेचं ते असणारे आमचे आदरणीय हरिभक्त पारायण राहुल दादा गावडे यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आणि मामांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं आपण सर्वजणच भाग्यवान आहोत की मामांच्या या तळावरती आपण मामांचं दर्शन घेण्यासाठी आलात मामांचं दर्शन घेतलं मामांचा भंडारा आपण आपल्या मस्तकावरती आपल्या कपाळावरती लावला पण एक गोष्ट आपल्याला माहिती आहे का की ज्या दिवशी आपण मामांचा भंडारा आपल्या कपाळावरती लावतो ना त्या दिवशी मात्र त्या दिवसापासून आपलं प्रारब्ध बदलण्याची ताकद मामांच्या भंडाऱ्यामध्ये आपलं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहत नाही म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत मामांच्या बग्यावरती आपण मामांच्या दर्शनासाठी आलो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला मामा एक देव आहेत मामा एक संत आहेत अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद श्रीमंत सद्गुरु श्री संत बाळू मामांच्या या दरबारामध्ये या संतांच्या दरबारामध्ये आपण आलो असताना मला असं वाटतं की या संतांचा महिमा या देवाचा महिमा सांगितला पाहिजे पण मामांचा अधिकार मामांचा महिमा इतका मोठा आहे की मला असं वाटतं की माझा तेवढा अधिकार नाही त्यांचा महिमा वर्णन करण्यासारखा मज पामर आहे काय थोर पण पायीची वाहन पायी बरी ज्यांच्या दरबारामध्ये आपण आहोत त्यांचं चरित्र आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मला असं वाटतं की इथं आलेल्या प्रत्येकाला मामांचं चरित्र थोडंसं का होईना पण माहिती असेल परंतु मामांच्या चरित्राबद्दल जर आपण विचार करायचा म्हटलं तर मी आतापर्यंत सांगायचे की मामांचे मूळ पुरुष आहेत देसाई परंतु नीट अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की मामांचे मूळ पुरुष आहेत देसाई मामांचे मूळ पुरुष बाळाप्पा सांगत होते मामांचे मूळ पुरुष देसाई तिथपासूनचा त्यांचा प्रवास आहे बाळाप्पांपर्यंत बाळाप्पांचा मुलगा आहे मायाप्पा
आणि मायाप्पांचा विवाह सुंदराबाई नावाच्या एका सुंदर अशा सत्वशील मुलीशी झाला. मायाप्पांचा विवाह सुंदराबाईंशी झाला. दोघांचाही संसार आनंदाने सुखाचा संसार चालू आहे. पण त्या संसारामध्ये एका गोष्टीची कमतरता आहे. आता संसारातली कमतरता म्हणाल तर ती कोणती? तर त्या संसाराच्या वेलीला फूल नाही. आणि संसाराच्या वेलीला फूल असावंच लागेल आणि असलंच पाहिजे. त्यामुळे आप्पाच्या वाडीच्या त्या हलसिद्ध नाताला नवास आहे. कारण सुंदराबाई हे हलसिद्ध नाथांच्या भक्त होत्या. त्यांचं कुलदैवत्य मानत होत्या. हलसिद्ध नाथांची एवढी भक्ती करायच्या त्या की हलसिद्ध नाथाने स्वतः सुंदराबाईंना म्हणावं की काहीतरी मागा. आणि ज्या दिवशी सुंदराबाई मायाप्पा त्या ठिकाणी हलसिद्ध नाथाच्या दर्शनाला जात आहेत त्या दिवशी मात्र हलसिद्ध नाथाला एक मागणं मागितलं, एक नवस केला की देवा पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. पुत्र द्यायचा असेल तर असा दे की ज्याचा तेही लोकी झेंडा, नाहीतर नाही दिलेला बरा. बरोबर ना? नवस केला आणि त्या महापुरुषाला नवस केल्यानंतर तो नवस फळाला आला. त्या नवसाला फळ मिळालं आणि मायाप्पांच्या आणि सुंदराबाईंच्या पोटी 3 मुलांचा जन्म झाला. भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरप्पा. किती मुलं झाली? पहिली 3 मुलं, भीमाप्पा, बाळाप्पा आणि भैरप्पा. त्यातले 2 नंबरचे मधवे जे आहेत ते आपले मामा आहेत. 2 नंबरला मामांनी जन्म घेतला. अगदी जन्माचाच विचार करायचं म्हटलं, मामांच्या जन्माची कथा जर ऐकायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगेन. कथा सांगतो आदमापूरची, देव कसं हो अवतरलं. भाव भक्तीच्या भंडाऱ्याचं सत्व आम्हाला सांगितलं. चांग भलं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं. 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 ज्या मामांची आपण कथा ऐकत आहोत ते मामा नेमकं कुठं जन्माला आले, त्यांच्या जन्मभूमीचं नाव काय? ज्या जन्मभूमीमध्ये मामांचा जन्म झाला, मला असं वाटतं की ती भूमी पवित्र असावी. पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेते. आणि त्या भूमीचं नाव आहे धन्य धन्य ती जन्मभूमी नावतेचे अकोळा. धन्य धन्य ती जन्मभूमी नावतेचे अकोळा. कर्नाटक बेळगावची कोडी तालुका साक्ष देईल. कर्नाटक बेळगावची कोडी तालुका साक्ष देईल. पुण्यवंत मायाप्पा धनगर पत्नी तयाची सत्वशील. पुण्यवंत मायाप्पा धनगर पत्नी तयाची सत्वशील. जतवै कल्ले करी सुंदराई हलसिद्धनाथ विठ्ठल. चांग भलं चांग भलं बाळू मामाचं चांग भलं. 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 मामांचा जन्म होण्यासाठी त्या हलसिद्धनाथाला नवस केला आणि प्रत्यक्ष महादेवाने मायाप्पांच्या आणि सुंदराबाईंच्या पोटी जन्म घ्यायचं ठरवलं. आणि तो दिवस पण निवडला. दिवस निश्चित केला, वार निश्चित केला, तारीख निश्चित केली. आणि तो पवित्र असा दिवस कोणता दिवस आहे? अश्विन शुद्ध द्वादशीला सोमवार तो मंगल. अश्विन शुद्ध द्वादशीला सोमवार तो मंगल.
ला बघा तारीख किती आहे, 3 ऑक्टोबर 1892 ला मामांचा जन्म झाला. देवी सोमवारचा दिवस आहे आणि या सोमवारच्या दिवशी द्वादशी आहे. ज्या दिवशी मामांचा जन्म झाला त्याच्या आदल्या दिवशी माता सुंदराबाईंचा कडक उपवास होता आणि एकादशी झाल्यानंतर द्वादशीला 4:23 मामांचा जन्म झाला. किती? 4:23 मामांचा जन्म आहे. आणि मामांचा जन्म झाल्यानंतर त्या ठिकाणी बारसही घालण्यात आलं. जसं आपण आपल्या मुलाचं बारसं करतो तसं मामांचं सुद्धा बारसं केलं. आणि बारसं केल्यानंतर मामांचा जन्म झाल्यानंतर बारसं केल्यावर मामांचं नाव ठेवलं. काय नाव ठेवलं ऐका. जन्म झाला दैवी लीला बारस हे विधिवत केला. जन्म झाला दैवी लीला बारस हे विधिवत केला. धनगरानं या देवाचं नाव बाळा पाठवलं. बाळू नाव ठेवलं. धनगरानं या देवाचं नाव बाळा पाठवलं. काळ लोटला बाळ वाढला दिवस पुढं हो चाललं. काळ लोटला बाळ वाढला दिवस पुढं हो चाललं. मायप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिलं. मायप्पाच्या झोपडीत काशी विश्वेश्वर राहिलं. सांग भलं सांग भलं बाळू मामाचं सांग भलं. 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 मामांची कथा आपण थोडक्यात ऐकली. मामांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल असे महापुरुष कोणाच्या पण पोटी जन्म घेत नसतात. मामांनी सुंदराबाईंच्या पोटी जन्म घेतला म्हणजे माता सुंदराबाईची कुस तेवढी पवित्र होती. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून मामांनी सुंदराबाईंच्या पोटी जन्म घ्यायचं ठरवलं. कारण माता सुंदराबाई तेवढ्या सात्विक होत्या, तेवढ्या त्या पवित्र होत्या, तेवढ्या त्या वारकरी होत्या, तेवढ्या त्या अधिकार संपन्न होत्या. म्हणून सुंदराबाईंच्या पोटी मामांचा जन्म आहे. नाही नाही असे महापुरुष पोटी जन्माला येणं इतकं सोपं नसतं. त्याला ती कुस पण तेवढी पवित्र असावी लागते, लक्षात घ्या. आणि माता सुंदराबाई एकादशीचं व्रत करायच्या. हलसिद्ध नातं हे त्यांचं दैवत होतं. पांडुरंगाची वारी करायच्या. म्हणून एक परमार्थिक होत्या, वारकरी होत्या. मामांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर साखरपेढे वाटण्यात आले. असे महापुरुष कोणाच्या पण घरी जन्म घेत नसतात. आणि कमळ हे नेहमी चिखलातच उगवत असतं बरं का. कमळ कधी बागेत उगवलेलं पाहिलंय आपण. तसं संत महात्मे श्रीमंताच्या घरी कमी, पण श्रीमंताच्या घरी नाही, गरीबाच्या घरी जास्त जन्म घेत असतात. आणि म्हणून या संत महात्म्यांनी मामांनी जन्म घेतला. गरीबाचं घर आहे. काय आनंद असेल त्या मायाप्पाला, त्या सुंदराबाईला. साक्षात काशी विश्वेश्वर त्या ठिकाणी अवतीर्ण होतो. मामा म्हणजे काशी विश्वेश्वराचा अवतार आहे. तुम्ही म्हणाल की मामा हे संत नव्हते. कीर्तनकार सांगतात मामा संत आहेत. अहो मामा संत नाहीत, मामा देव आहेत. असा वाद करायचा नाही. का बरं? मी तुम्हाला सांगेल आतापर्यंत संतांनी घेतलेले जे अवतार आहेत ते देवाचेच अवतार आहेत ना. जसं की महाविष्णूचा अवतार सखा माझा, तसं मामांचा अवतार म्हणजे कुणाचा अवतार आहे? रुद्राचा अवतार थोरे हो रातो आत्मापुरा. उधळोनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी भेटा रेशमी भेटा मस्तकी त्याला सोनाची किनार. दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार. बाळू मामा वैभव
केल्या पैद पैद हो पैद. कोणाचा अवतार आहेत मामा? रुद्राचा अवतार थोरय रातो आदमापुरा उदळोनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा रेशमी भेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूप मनोहर त्याच्या नजरेत तलवार बाळू मामा वैद 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 त्यानं मेंढ्या केल्या पैद पैद पैद. साक्षात काशी विश्वेश्वराचा अवतार, महादेवचा अवतार, रुद्राचा अवतार म्हणजे माझे मामा आहेत. आणि मामा हा हा म्हणता आता मोठे होऊ लागले, हा हा म्हणता मामांचा सांभाळ करायला सुरुवात झाली. मी नेहमी सांगत असते की मामांचं लहानपण हे इतर पोरांसारखं नव्हतं. संतनवती जगा माणसाच्या सारिखे समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून ये लिंग संतनवती जगा माणसाच्या सारिखे. आणि संतांमध्ये आणि माणसामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मामांचं लहानपण म्हणजे इतर पोरांसारखं नव्हतं. कुठंतरी एकटेच बसायचे, कधी कुठल्या पोरांमध्ये मिसळायचे नाहीत, खेळायचे नाहीत, एकटेच बसायचे, निवांत बसायचे, शांत बसायचे. आणि शांत बसलेले असताना ते एकटेच बोलायचे. बरं का, आवाज थोडा वाढवा. एकटेच बोलायचे. एकतर माझाच आवाज कमी, त्यात ह्याचा कमी म्हटलं. हा, एकटेच बसायचे, एकटेच बोलायचे. मी तुम्हाला सांगेल, पूर्वीची माणसं ही एकटी बोलत नव्हती कधीची बाबा. पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती. आताची माणसं एकटी सुद्धा बोलू शकतात. बरं का, नीट बघा तुम्ही. रस्त्याने जात असताना ते एकटेच बडा 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 करत जाऊ शकतात. याचा अर्थ ते येडेच असतात असं अजिबात समजायचं नाही. नीट थांबून बघत जा, कदाचित त्यांच्या कानामध्ये हेडफोन असू शकतो. म्हणून सांगितलं मी, पूर्वीची माणसं एकटी बोलत नव्हती, आताची माणसं एकटी पण बोलतात. मी सांगते तुम्हाला, मामा एकटेच बोलायचे. पण त्याला कारण होतं बरं का बाबा. त्याला कारण होतं. काय कारण होतं? हा, त्याला कारण होतं, तो जगाचा बाप पंढरीश पांडुरंग परमात्मा मामांच्या समोर बसलेला असायचा आणि मामा त्याच्याशी बोलत असायचे. कोणाशी पण नाही, कुणाशी? त्या पांडुरंग परमात्म्याशी मामा बोलत बसायचे. तुका म्हणे त्याची संत ज्याचा हेत विठ्ठल. पण बघणाऱ्याला फक्त मामाच दिसायचे, बघणाऱ्याला देव दिसतच नव्हता. बघणाऱ्याला कोण दिसायचे? फक्त मामा दिसायचे, देव नव्हता दिसत. आणि मग बघणाऱ्यांनी असा निष्कर्ष काढला, सगळ्या लोकांनी, समाजाने असा निष्कर्ष काढला की बाळूला वेड लागलाय. कुणाला? बाळू मामाला. अरे बाळाप्पा येडाय, समाजाने असं गृहीत धरला. आता मी तुम्हाला सांगेल, या महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो येड्याच लोकांनी घडवलेला आहे ना. महाराष्ट्राचा इतिहास देहवेड्या लोकांनीच घडवलेला आहे हो. हा, म्हणून येडीच माणसं इतिहास घडवत असतात, शहाणी माणसं फक्त त्याचा अभ्यास करत असतात. म्हणून माणसाने येडं असलं म्हणजे, येडं म्हणजे देहवेडं असलं पाहिजे, फक्त येडं नाही, देहवेडं असलं पाहिजे, देहवेडं असलं पाहिजे. मी तुम्हाला सांगेल, आज महाराष्ट्रामध्ये, आज हिंदुस्थानामध्ये जे काय संस्कृतीचं वाटोळं चाललेलं आहे ते शिकलेल्यांमुळं चाललंय का बिना शिकलेल्यांमुळं? नाही, बूट घालून कोण जेवतंय? आमच्या अडाणी माणसाला कळतं नाही, पंक्तीमध्ये बसत असताना चप्पल साईडला काढून बसलं पाहिजे. आता मग अशी सगळे सूचना देत होते मामांचे आमचे सगळे संयोजक, चप्पल तिकडं साईडला काढून ठेव. का? आपल्याला तेवढं कळतंय हा की चप्पल साईडला काढून ठेवली पाहिजे. मी तुम्हाला सांगेल, आणखी थोडंसं स्पष्ट सांगेल, एखादी गरीबाची स्त्री असू द्या आणि ती स्त्री श्रीमंताच्या घरी खुरपण्यासाठी गेलेली असू द्या, खुरपायला गेलेली असू द्या, ज्या वेळेस तिच्या लक्षात येतं की कोणीतरी प्रतिष्ठित माणूस आलेला आहे, खुरपत असताना तिच्या लक्षात येतं की रानाचा मालक आल्यात,
ती बाई खुरपत जरी असली तरी डोक्यावरती पदर घेते. आता नका घेऊ. कधी खुरपत जरी असली तरी, मी तुम्हाला स्पष्ट बोलू, आणखी थोडस स्पष्ट जाहीरपणे बोलू, वरातीत चौकात ज्या नाचतेत तर शिकलेल्या का बिना शिकलेल्या आहेत? शिकलेल्याच आहेत. संस्कृतीचं वाटोळं कोणी केलं? अडाण्यांनी नाही, शिकलेल्यांनी केलं. आणि मी तुम्हाला सांगेल, आपल्या मुलाला जरूर शिकवलं पाहिजे, खूप शिकवा, पण त्याने आपला देव धर्म मांडला पाहिजे. नाहीतर गाथा कुठं पाण्यावर उतरते का, माणूस कुठं सदैव वैकुंठाला जातो का? अरे 1-2 पुस्तकं वाचून तू एवढा शहाणा नाही होऊ शकत. आपल्या मुलाला एवढंच शिकवा, आपल्या मुलाला एवढंच शिकवा की त्याने स्वतःला लायक समजलं पाहिजे. आपल्या मुलाला एवढं नका शिकू की त्याने तुम्हाला नालायक म्हटलं पाहिजे. एवढंच शिकवा. बोलणं कळतंय ना माझं, लक्ष आहे ना तुमचं? तर ज्यांचं लक्ष आहे त्यांना कळन बघा, ज्यांचं नाही त्यांना काय कळायचं. एवढंच शिकवा की त्याने आपला देव मानला पाहिजे, आपला धर्म मानला पाहिजे. अरे धर्म सगळ्यात मोठा आहे. शिक्षणापेक्षा सुद्धा मी सांगेल तुम्हाला, शिक्षण जरी द्यायचं असेल तर धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे आपल्या मुलांना. आज धर्माचं शिक्षण नाही दिल्यामुळे समाज काय परिणाम भोगतोय आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहताय. धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे. म्हणून काही लोक विश्वास ठेवत नाही, तो भाग वेगळा आहे. देवाच्या चरित्रावरती काही लोकांचा विश्वास बसत नाही, परंतु मी सांगेल, आमच्या गुरुवरांचं असं एक वाक्य आहे की अरे देवाचे चरित्र, संतांचे चरित्र बघत असताना ती कातड्याच्या डोळ्याने फक्त बघून उपयोग नाही, त्याला भक्तीचे डोळे लावावे लागतात, मग विश्वास बसतो. तसा विश्वास बसत नाही. तडकलेल्या चष्म्यातून जर आपण बघितलं तर काय दिसणार आहे? त्याला चष्मा चांगला पाहिजे, विश्वासाचा चष्मा पाहिजे. आणि तो विश्वासाचा चष्मा तुम्हाला इथं प्रदान केला जातो या दरबारामध्ये. परमार्थ करत असताना फक्त काय पाहिजे? जसं प्रपंचामध्ये भांडवल पाहिजे, कशाचं तुम्हाला सांगायची काही गरज नाही, पैशाचं भांडवल पाहिजे, तसं परमार्थामध्ये सुद्धा भांडवल पाहिजे, विश्वासाचं, प्रेमाचं आणि श्रद्धेचं. म्हणून मी तुम्हाला सांगेल, आपण शिकलो म्हणजे आपण आपल्या संस्कृतीला विसरायचं नाही, कधीच नाही. आणखी एक वाक्य मी तुम्हाला बोलेल, आणखी एक वाक्य नीट ऐका. या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानामध्ये जे काही संस्कृतीचं वाटोळं चाललंय आणि जे काही घोटाळे केलेले आहेत ते शिकलेल्यांनी केले का बिना शिकलेल्यांनी? मोठे मोठे घोटाळे कोणी केले? शिकलेल्यांनीच केले, शिकलेल्यांनीच केले. म्हणून एक वाक्य मी तुम्हाला बोलेल, ज्याला लोक येड म्हणतात, ज्याला लोक येड म्हणतात तीच लोक इतिहास घडवतात, आणि ज्याचा अपमान होतो तीच लोक मोठी होत असतात. जोपर्यंत आपला अपमान होत नाही तोपर्यंत समजून चालायचं की अजून आपण लहानच आहे. जोपर्यंत आपला अपमान होत नाही तोपर्यंत समजून चालायचं अजून आपण लहानच आहे. जेव्हा आपला अपमान होईल मग समजून चालायचं की आता आपली यशाची पायरी चालू झाली, आता आपण मोठे होत चाललो. बस. मामांना सगळी लोक येडं म्हणायचे, पण एका जीवाला ते नव्हतं बरं वाटत. एक आत्मा तरमळायचा. कुणाचा? कुणाचा? आईचा. कुणाचा? आईचा आत्मा तळमळायचा. त्या आईला वाटायचं माझ्या लेकराने सुद्धा दुसऱ्या लेकरांसारखं वागावं, बोलावं. त्या आईला काळजी वाटायची, ती रडायची. अहो, आपलं लेकरू चांगलं जरी असलं ना, आपलं लेकरू वाईट जरी असलं तरी त्याच्यावरती भरभरूनच प्रेम करते, तिला आई म्हणतात. या जगामध्ये आणखी तुम्हाला सांगेल, या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, हिंदुस्थानामध्ये जी काही आंधळी पांगडी बहिरी लोक आहेत ती अजूनही जिवंत आहेत. याला कारण फक्त एकच आहे की त्यांची आई जिवंत आहे. त्यांना प्रत्येकाला आई आहे. या लोकांना जर आईच नसती ना तर ही लोक जगू शकले नसते महाराज, नसती जगू शकले. घरातल्या प्रत्येकाने त्यांचा तिरस्कार करावा, पण आईने कधीच त्या लेकरांचा तिरस्कार नाही केला, नाही केला. म्हणून मी नेहमी सांगत असते, तळावरती येताना एकदा तरी आईला विचारून येत जा की आई तू बरी आहे का?
इथं आल्यानंतर तुम्ही कपाळाला किती भंडारा लावता यावरून तुमची भक्ती ठरत नसते. तुमच्या घरामध्ये तुमची आई किती हसते याच्यावरून तुमची भक्ती ठरत असते. घरी जर आईला नीट बोलत नसाल, घरी जर आईला व्यवस्थित सांभाळत नसाल आणि इथं येऊन किती जरी भंडारा लावला आणि किती जरी मामा मामा करून ओरडला आणि किती जरी ढोल वाजवला तरी माझा मामा तुम्हाला कधीच पावायचा नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. त्या आईला विचारून येत जा तळावरती येताना, आई बरी आहेस का? वडिलांना विचारून येत जा. भक्ती ही यावरून ठरत असते, तुमच्या आई वडिलांना तुम्ही किती जपता. बस त्या आईच्या आत्म्याला वाईट वाटायचं, माझ्या लेकराने सुद्धा इतर पोरांसारखं जगावं, वागावं, इतर मुलांसारखं त्याने सुद्धा खेळावं, त्याने सुद्धा इतर मुलांमध्ये मिसळावं. त्या आईच्या आत्म्याला वाटायचं, ती आई रडायची. आणि आता मात्र सुंदराबाईंनी आणि मायप्पांनी एक निर्णय घेतला की पोराला कुठंतरी कामाला लावलं पाहिजे. दोघांनी निर्णय घेतला आणि गावातले चंदूलाल सेठजीकडे, सावकाराकडे मामांना चाकरीसाठी ठेवलं, एका शेठजीकडे. आणि त्या ठिकाणी मामांचं काम काय असायचं? गुरांना चारायचं, त्यांच्या धारा काढायच्या. मामांनी त्या ठिकाणी गुरं राखण्याचं काम केलं. गुरं राखणाऱ्यांना तुम्ही सर्वसामान्य समजू नका. मला असं वाटतं गुरं राखणारीच माणसं मोठी होतात की काय. अरे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गायी राखल्या होत्या, विसरलात की काय? देवाने सुद्धा गायी राखल्या. गायी राखायचे. संध्याकाळी घरी आल्यानंतर, धारा काढल्यानंतर ज्या वेळेस माझे मामा त्या गायीच्या गोठ्यामध्ये यायचे त्यावेळेस त्या गायी 2-2 बादल्या दूध द्यायच्या. एवढा लहानपणापासून मामांचा महिमा होता. असे चालता बोलता चमत्कार घडायचे, करायचे म्हणून नाही. जणू काय माझा कृष्णच माझ्या गोट्यात आलाय. गाई 2-2 बादल्या दूध द्यायच्या, असा लहानपणापासूनचा महिमा होता. नव्हे हा सामान्य महिमा संताचा. आणि मामांना राहण्यासाठी एक ओसरी दिली होती, एक जेवण करण्यासाठी थाळी दिली होती. मामा त्याच्यामध्ये जेवण करायचे. जेवण झाल्यानंतर ती थाळी स्वच्छ पुसून एका देवळीमध्ये ठेवायची. एके दिवशी असा प्रकार घडला. सकाळी पहाटे 4 वाजता त्या सावकाराची आई उठली आणि तिने पाहिलं तर काय दिसलं तिला? जी मामांची थाळी त्या देवळीमध्ये ठेवलेली होती त्या थाळीतून प्रकाशाची ज्योत बाहेर येताना तिला दिसली. सकाळी उठल्यानंतर सूर्याची किरणं जशी आकाशामध्ये पसरलेली दिसतात अगदी त्याच पद्धतीने त्या थाळीतून सुद्धा प्रकाशाची किरणं तिला बाहेर येताना दिसली. आणि तिला त्या थाळीमध्ये झालं आपल्या बस्तीचं दर्शन. तिने विचार केला ही थाळी काही सामान्य दिसत नाही. तिने ती थाळी घेतली, आपल्या देवघरामध्ये ठेवली आणि त्या जागेवरती तिने दुसरी थाळी नेऊन ठेवली. दुसऱ्या दिवशी मामांनी पाहिलं ही थाळी माझी नाही. मोठ्या माणसामध्ये किती एकनिष्ठता असते बघा. ही थाळी माझी नाही. अरे तुला दुसरी आणून देतो. नाही, मला माझीच थाळी पाहिजे, तुला मिळणार नाही. केवळ या गोष्टीवरून तिथलं काम सोडलं आणि मामा घरी आले. संतांचं कुळ आणि नदीचं मूळ कधीच कोणाला ठाऊक नसतं. ज्या वेळेस मामा घरी आले, आता घरच्यांनी वेगळंच खूळ काढलं. अरे घरचे म्हणायला लागले पोराला भूत लागले. कोणाला? मामाला. जो दुसऱ्याची भूत काढतो, जो दुसऱ्याचे दुःख नष्ट करतो, घरचे म्हणायला लागले की त्यालाच भूत लागले. अनेक देवऋषांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. मी तुम्हाला सांगेल, नीट सरळ नजरेतून जर आपण बघितलं, बघा नीट साध्या सोप्या सरळ नजरेतून जर आपण बघितलं तर जगातल्या सगळ्यात मोठ्या देवऋषाचं नाव आहे संत बाळूमामा. अनेक देवऋषांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं. तुम्ही दरबारामध्ये या. मामांच्या दरबारामध्ये आल्यानंतर तुमचं कुठलंही दुःख असू द्या, करणी बाधा असेल, प्रेत बाधा, ते भूत बाधा, ते कुठलीही बाधा असू द्या, कोणतंही दुःख असू द्या, तुम्ही फक्त या ठिकाणी रडत रडत या. बघा तुम्ही मामांच्या दरबारामध्ये रडत रडत या. जाताना तुम्ही हसत हसतच जाणार, हा माझा विश्वास आहे. हा कोणताही दुःख असू द्या, कारण संतांचं कामच आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, आदमापूरचा बाळूमामा गारव्यासारखा.
आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुमची वाट चुकणार नाही जीवनभर तुमची चुकणार नाही जीवनभर तुझी वाट चुकणार नाही जीवनभर तुझी चुकणार नाही जीवनभर तुमची वाट चुकणार नाही जीवनभर तुमची भक्तावर दया कर आरशासारखा भक्तावर दया कर आरशासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा बोला बोला बाळू मामाच्या नावानं सांग रे आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुमची 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 भक्तावर दया कर आरशासारखा भक्तावर दया कर आरशासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा आदमापूरचा बाळू मामा गारव्यासारखा तुमचं कुठलंही दुःख असू द्या ते दुःख नष्ट करण्याची ताकद या दरबारामध्ये आहे. आणि म्हणून मामांच्या दरबारामध्ये येत असताना मी नेहमी सांगत असते मामांच्या दरबारामध्ये येत असताना जिथं चप्पल काढताना तिथंच फुगिरी काढत जा. नाहीतर मी किती श्रीमंत आहे मी किती मोठा आहे मी किती सरपंच आहे याला इथं काडीची किंमत नाही लक्षात ठेवा. इथं आल्यानंतर तुम्ही किती भक्तिभावाने येता याला जास्त किंमत आहे. इथं आल्यानंतर मामांना फक्त एवढंच म्हणायचंय मामा हात जोडून फक्त एवढंच म्हणा मामा मी अनाथ आहे मामा मी अपराधी आहे मामा या जगात तुमच्याशिवाय माझं दुसरं कुणीही नाही मामा. ज्या वेळेस असं तुम्ही म्हणाल ना त्यावेळेस मामा तुमच्यावर कृपा पण करतील आणि तुम्हाला आशीर्वाद पण देतील. फक्त तेवढ्या भक्तिभावाने या ठिकाणी आलं पाहिजे. आणि मग जो दुसऱ्याची दुःख नष्ट करतो इको जरा कमी करा जो दुसऱ्याची दुःख नष्ट करतो त्या मामांना त्या ठिकाणी भूत लागलंय असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलं. अनेक देवऋषांना बोलवण्यात आलं. शेवटी सगळ्या देवऋषांनी मायाप्पांना सुंदराबाईंना सांगितलं या भूतापुढं मात्र आमचं काही चालत नाही. हे भूत मात्र आमच्या आवाक्याच्या काळजी म्हणायचं म्हटलं असंच कीर्तन करावं लागते काय काय माहिती. तर या ठिकाणी आलं पाहिजे तेवढा भक्तिभावाने आलं पाहिजे कारण भगवान परमात्मा हा आपला भाव पाहत असतो. मामांना काय पाहिजे तुमच्याकडून मामांना फक्त तुमच्या अंतःकरणातला भाव पाहिजे बाकी दुसरं काही नको. शुद्ध ज्याचा भाव मामांना फक्त तुमच्या अंतःकरणातला भाव पाहिजे. तो भाव ज्याचा शुद्ध आहे शुद्ध ज्याचा भाव झाला
दुरी नाही देव त्याला. बस देवा देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला वैकुंठ सोडून आला वैकुंठ सोडून आला सोडून आला देवा भावाचा भुकेला देवा भावाचा भुकेला भावाचा भुकेला भावाचा भुकेला. खरं तुमच्या अंतकरणात भाव आहे म्हणून लाईट आली काय? असाच ठेवा जरा कीर्तन होईपर्यंत थोडा अर्धा तास असाच ठेवा. आणि म्हणून भगवान परमात्म्याला फक्त भाव लागतो. आणि त्या ठिकाणी मामांना ज्या वेळेस देवऋषांना बोलवण्यात आलं, शेवटी सगळ्या देवऋषांनी सांगितलं या भूतापुढं मात्र आमचं काही चालत नाही, हे भूत मात्र आमच्या आवाक्याच्या बाहेरच आहे. आत्ता मात्र मला सांगा, तुम्ही सगळे प्रापंचिक लोक आहेत, व्यवहार ज्ञान आहे तुम्हाला, पोरगं लईच येड्यागत करायला लागलं तर आपण त्याचं काय करतो? लग्न करतो ना. नाही, म्हातारीला लई वाटत होतं की अक्षदा पडल्यानंतर पोरग सुधरण, पण त्या अक्षदांचा प्रभाव इतका प्रचंड, जे पोरग दारात आई दिसल्यानंतर आई 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 करायचं, ते पोरग दारात आई दिसले तरी म्हणते आई ती कुठे गेली ग. एवढा अक्षदाचा प्रभाव प्रचंड. आणि मग त्या ठिकाणी त्यांचीच भाची, त्यांच्याच बहिणीची मुलगी, गंगवाची मुलगी, मामांच्या बहिणीचं नाव गंगवा, गंगवाची मुलगी सत्यवा, आणि या सत्यवाशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर मात्र मामांनी सांगितलं माझं लग्न करू नका, माझा जन्म काय प्रपंच करण्यासाठी झालेला नाही, माझा जन्म ह्या जगाचं कल्याण करण्यासाठी झालेला आहे. माझं लग्न करू नका, आणि जर तुम्ही माझं लग्न लावलं तर माझ्याच मंडपातून, त्यांच्या मेहुण्याचं म्हणा नाही तर सासऱ्याचं म्हणा, तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळा उल्लेख आलेला आहे, सासऱ्याचंच म्हणा, माझ्याच मंडपातून तुझं मड जाईल. काही लोकांनी ते हसण्यावारी घेतलं, विनोदावारी घेतलं, परंतु जसं लग्न सुरू झालं, धूमधडाका लग्नाचा चालू झाला, आणि लग्नाचा धूमधडाका चालू असताना हिराप्पा खिलाऱ्यांचं निधन झालं. हिराप्पा खिलाऱ्यांचं निधन झालं, पण मरायच्या अगोदर हिराप्पा खिल्लाऱ्यांनी एक काम केलं. काय केलं? मामांना जवळ बोलवून घेतलं, मामांचा हात हातामध्ये घेतला आणि सांगितलं की तुमच्या बोलण्याप्रमाणे मला जावं लागतंय, परंतु मला एक वचन द्या मामा. हो ठीक आहे, देतो वचन. काय वचन पाहिजे? मला फक्त एकच वचन पाहिजे की इथून पुढं माझा प्रपंच, घरदार आणि माझी बकरी तुम्हाला सांभाळावी लागते. ज्या तोंडातून शब्द गेला होता तुझं मड जाईल, त्याच तोंडाने वचन पण दिलं की इथून पुढची तुझी सगळी कर्म मी करीन. म्हणजे बघा, संत हे कधी कधी आईसारखे प्रेम करतात, आणि संत हे कधी कधी वडिलांसारखंही कठोर बनतात. म्हणूनच त्यांना आई वडील असं म्हणतात, म्हणूनच त्यांना माईबाप असं म्हणतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय माय बाप कृपावंत, तुम्ही संत 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 माय बाप कृपावंत.
कृपावंत काय मी पतित कीर्ती मानू. आणि म्हणून मामांचा जन्म जो झालाय तो खऱ्या अर्थाने जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे दीन दलितांचे दुःख नष्ट करण्यासाठी बहुजनांचे अश्रू पुसण्यासाठी मामा अवतीर्ण झालेले आहेत. कितीतरी जणांचे दुःख मामांनी नष्ट केलेले आहेत. आणि मामांनी बऱ्याच जणांचं एक जणांचे मारुती बसले म्हणून त्यांचा अर्धांग वायू गेला मामांच्या भक्तीमुळे. असे बरेच काही चमत्कार केलेले आहेत, असे बरेच हजारो चमत्कार आहेत. परंतु जीवनामध्ये मला असं वाटतं की संत महात्मे जे काही जीवनामध्ये चमत्कार करतात ते करत नसतात, ते होत असतात बरं का. ते आपोआप होत असतात, ते घडत असतात. कारण मामांकडे रिद्धी सिद्धी मामांना प्राप्त होती, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती मामांकडे होती. ह्या पंचमहाभूतांवर मामांची सत्ता आहे. आणि म्हणून मामांनी बऱ्याच जणांचे दुःख नष्ट केली. तेवढी ताकद तेवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. मी एक मामांच्या जीवनातला प्रसंग सांगेल. आता मामांवर बोलायचं म्हटलं वेळ पुरत नाही, अभंग तर लांबच राहतो, अभंगावरती तर बोलताच येत नाही. परंतु मी एक मामांच्या जीवनातला प्रसंग सांगेल. गुणाप्पा सिंगारे नावाचा एक मामांचा भक्त होता. आणि मामांची इतकी भक्ती होती, जिथं मामांचा तळ असायचा तिथं तो जायचा. एके ठिकाणी मामांचा तळ आला, तो तळावरती आला. आल्यानंतर आरती झाली, कण्यांचा प्रसाद घेतला आणि आता जायचं होतं. जात असताना त्या ठिकाणी एका राहुटीमध्ये मामासहित मामांचे सर्व भक्तजन त्या ठिकाणी बसलेले आहेत. आणि बसल्या बसल्या त्या ठिकाणी मामा बापू शिंगारेंना म्हणतायत की बापू, मी या गुणाप्पा सिंगाडेच्या मुलाला, गुणाप्पा सिंगाडेचा मुलगा जो होता त्याचं पण नाव बाळूच होतं आणि तो डोळ्यांनी अंध होता, त्याला दिसत नव्हतं. त्यावेळेस मामा त्या ठिकाणी बापू शिंगारेंना म्हणतायत बापू, मी या मुलाला दृष्टी देऊ, या गुणाप्पा सिंगाडेच्या मुलाला बाळूला दृष्टी देऊ का? बापू म्हणतात द्या ना, काही अडचण नाही. आता संतांकडे देवाकडे ताकद आहे तेवढी. मुकम करोती वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधव. मुक्यालाही बोलवण्याची ताकद, पांगळ्यालाही चालवण्याची ताकद ह्या मामांच्या भक्तीमध्ये आहे. जर मामांची कृपा झाली तर मुका माणूस सुद्धा बोलू शकतो, बहिरा माणूस सुद्धा ऐकू शकतो, पांगळा माणूस सुद्धा चालू शकतो जर मामांची कृपा झाली तर. आणि त्या ठिकाणी त्या मुलाला बोलवण्यात आलं आणि मामांनी त्या मुलाला फक्त एक अट सांगितली, हे बघ मी तुला दृष्टी देतो, पण जसं तुला दिसायला लागेल तसं दिसायला लागले बरोबर तू पहिल्यांदा माझ्या पाठीला येऊन शिवायचं. जर तू माझ्या पाठीला येऊन शिवला तरच तुझी दृष्टी टिकेल, जर तू माझ्या पाठीला येऊन नाही शिवला तर तुझी दृष्टी निघून जाईल, तुला दृष्टी राहणार नाही, तू पुन्हा पहिल्यासारखा अंध होशील. अशी अट केली आणि मुलाने मान्य केली. मामाने भंडारा घेतला, मुलाच्या अंगावरती टाकला. काय माझ्या मामाच्या भंडाऱ्याची ताकद आहे. भंडारा टाकल्याबरोबर त्या मुलाला स्पष्ट दिसू लागलं, त्या मुलाला स्पष्ट दिसू लागलं. भंडारा टाकल्याबरोबर जो मुलगा आंधळा होता तो बघायला लागला, त्याला हे जग दिसायला लागलं. पण आता मामांनी सांगितलं होतं जसं की तुला दिसायला लागेल तसं दिसायला लागल्याबरोबर पहिल्यांदा तू माझ्या पाठीला येऊन शिवायचं. जर तू शिवला तरच तुझी दृष्टी टिकेल, नाही तर तुझी दृष्टी निघून जाईल. तो मुलगा त्या ठिकाणी मामांना शिवण्याचा प्रयत्न करू लागला, मामांच्या पाठीमागे धावू लागला, मामांना शिवण्याचा, मामांना पकडण्याचा, मामांना धरण्याचा प्रयत्न करू लागला. पण मला सांगा, याला धरणं इतकं सोपं आहे का? मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सूर्य चाले, मिया हालविल्या प्राणू हाले, जो जगात चालित. हे संपूर्ण जग ज्याच्या सत्तेने चाललेलं आहे त्याला धरणं इतकं सोपं आहे का? तो मुलगा मामांना धरण्याचा प्रयत्न करू लागला, मामांना शिवण्याचा प्रयत्न करू लागला, पण प्रयत्न समर्थ झाला आणि पुन्हा मामांनी आपल्याकडचा भंडारा घेतला, त्या मुलाच्या अंगावरती टाकला आणि त्या मुलाची दृष्टी निघून गेली. आता तुम्हाला असं वाटलं असेल की मामांनी त्या मुलाला दृष्टीच द्यायची होती तर कायमची द्यायची ना, वाटलं असेल तुम्हाला? दृष्टी द्यायचीच होती तर कायमची द्यायची होती ना, काढून घ्यायची काय गरज होती? पण मी तुम्हाला सांगेल, आपल्या जीवनामध्ये जे काही बरं वाईट घडत असतं ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असतं बरं का.
आपल्या जीवनामध्ये एखादी वाईट घटना जरी घडली तरी ती आपल्या चांगल्यासाठीच घडत असते, लक्षात ठेवा. म्हणून कधी वाईट प्रसंग जीवनामध्ये आले तर दुःखी व्हायचं नाही, समजून चालायचं की आपल्या चांगल्यासाठी घडलेलं आहे. त्या लोकांनी सुद्धा मामांना विचारलं, मामा या मुलाला तुम्ही दृष्टी दिली पण ती कायमची द्यायची होती ना, काढून का घेतली? त्यावेळेस मामांनी सांगितलं, अरे या मुलाची दृष्टी मी काढून घेतली याचं कारण असं आहे की या मुलाच्या हातून 7 खून होणार होते. किती? 7 खून होणार होते, म्हणून या मुलाची दृष्टी मी काढून घेतली. म्हणून मी तुम्हाला सांगेल, आपल्या जीवनामध्ये जे काही देव करतो ते चांगल्यासाठीच करत असतो. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि म्हणून जीवनामध्ये जर का अशा संताची कृपा झाली तर मला असं वाटतं की कधीच तुम्हाला कोणत्या गोष्टीची अडचणच येऊ शकत नाही. त्या संकटाला निवारण्याची ताकद, ते प्रारब्ध बदलवण्याची ताकद सुद्धा संत कृपेमध्ये आहे, देवाच्या भक्तीमध्ये आहे. एवढा मोठा संतांचा महिमा आहे. म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणातून सांगतात, नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. म्हणून निळोबाराय संत महात्म्यांचं वर्णन करत असताना पहिल्यांदा ज्ञानोबारायांचं वर्णन केलं, त्यानंतर नामदेवरायांचं केलं, त्यानंतर तुकोबारायांचं केलं. पहिल्यांदा ज्ञानोबारायांची कर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती सांगितली. कर्तुम शक्ती कोणती? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्वद्विजाचा हरविला, म्हणजे मैसी पुत्रामुखे बोलविली श्रुती. आणि अन्यथा कर्तुम शक्ती कोणती? तर निर्जीव भिंतीमध्ये चैतन्य निर्माण केलं, चालविली जड भिंती, चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा संगाती, ज्ञानोबा माझा. ही शक्ती आहे. जसं मामांकडे शक्ती होती तसं ज्ञानोबारायांची सुद्धा ही काय शक्ती आहे. मी असं तुम्हाला म्हणेल, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेव महाराज या तरी संत महात्म्यांना होऊन जाऊन आता शेकडो वर्ष झाले, पण मामा आत्ता काही सालापूर्वी, वर्षापूर्वी होऊन गेलेले संत आहेत. म्हणजे मामांना ज्या लोकांनी बघितलंय ती लोक आजही जिवंत आहेत. ती लोक म्हणतात, अरे बाबा आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यांनी मामांना पाहिलंय. किती लोक भाग्यवान असतील ती की ज्यांना मामांचं सानिध्य मिळालं. म्हणून जीवनामध्ये अशा संताची भेट होणं, अशा संताची संगत होणं भाग्याचा उदय. ते हे जोडे संत पाय. कारण नवे हा सामान्य महिमा संतांचा, संतांचा महिमा आगाध आहे. नामदेवराय दुसऱ्या क्रमांकाला, कारण वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेवरायांनी केला, वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी घातला, म्हणून पहिल्यांदा ज्ञानोबारायांचा महिमा सांगितला. त्यानंतर तुकोबारायांचा महिमा सांगितला. उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या, दाखविणे रोकड्या विश्वजना. त्या ठिकाणी तुकोबारायांनी लिहिलेल्या ज्या गाथा वह्या होत्या, ज्यावेळेस पाण्यामध्ये बुडवण्यात आल्या, नदीमध्ये बुडवण्यात आल्या, त्यावेळेस 13 दिवसाचं उपोषण केलं तुकोबारायांनी. अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. पण 13 दिवसानंतर मात्र त्या गाथा वह्या आहे तशा पाण्यावरती जशा लाह्या तरंगतात तशा पद्धतीने त्या तरंगायला लागल्या. जली दगडा सहित लाह्या, जैशा तारियेल्या लाह्या वह्या तारायला लागल्या. कशा पद्धतीने? जैशा तारियेल्या लाह्या, म्हणजे उदका माझी वह्या. म्हणून नवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. आता अभंगावरती पूर्ण चिंतन मांडायचं म्हटलं आणखी 2-3 तास लागतील. आता झालं, आपलं टायमिंग संपलेला आहे. परंतु निळोबारायांनी या संतांचं वर्णन केलं, कारण निळोबारायांचाही तेवढा मोठा अधिकार आहे. संतांचा महिमा संतची जाणते. जर तुकोबारायांसारखे, ज्ञानोबारायांसारखे संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले असतील तर जगाचा उद्धार होणार यात नवल काय? निळामणे तेही संगेची तारणे, दिन उद्धारणे नवल कोण. आणि म्हणूनच ज्या संत महात्म्यांनी आपल्याला नामस्मरणाचा बोध दिलेला आहे, एक मंत्र दिलेला आहे की आज कलियुगी उद्धार हरीच्या नामे, त्या नामस्मरणाचं आपण सर्वांनी मोठ्या प्रेमाने आता भजन करायचं आहे. सर्वांनी हात वरती करायचे आहे. ज्यांच्या दरबारामध्ये आपण आलेलो आहे त्यांच्याच नामस्मरणाचा या ठिकाणी उच्चार सर्वांनी माझ्या पाठीमागे करायचा आहे. बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू
पुढं म्हणणार, खाली बसलेल्या माणसांनी फक्त म्हणायचं आहे आता, फक्त खाली बसलेली बरं का, सर्वांनी हात वरती घ्या आणखी एकदा, फक्त एकदा, आता टायमिंग झालेलं आहे. बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा. मोठ्याने आवाज येऊ दे, इतकी सगळी लोक आहेत. बाळू मामा हो बाळू मामा, बाळू मामा हो बाळू मामा. छान. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बाळू मामाच्या नावानं. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम, ओ तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. आ बोलिले कोरे वेडे वाकोडे उत्तरो करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जरा. आ नाही उच्चारिला अधिकार मी आपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही चित्त. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही जरा. ज्ञानदेव तुकाराम, कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. सांग भले